नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मागील काही काळामध्ये सर्व युट्यूबर्स जे बैलगाडा क्षेत्र कव्हर करतायत, असे संपूर्ण युट्यूबर आणि निंबाळकर सर असा एक थोडासा वाद निर्माण झाला होता. आणि या वादामध्ये नेमकं बरोबर कोण आहे? ते म्हणजे कोणाची काय बाजू आहे? निंबाळकर सरांची काय बाजू आहे आणि युट्यूबवाल्यांची काय बाजू आहे? तर ही आपण थोडी जाणून घेण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूया. तर मित्रांनो, प्रथम आपण निंबाळकर सरांची काय बाजू आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात पहिला निंबाळकर सरांचा मुद्दा होता तो म्हणजे ह्या क्षेत्राला बैलगाडा संघटना असली पाहिजे. आणि मित्रांनो, हा त्यांचा मुद्दा अगदी 100% नव्हे 1000% बरोबरच आहे, की बैलगाडा क्षेत्रामध्ये आज बैलगाडा संघटना असलीच पाहिजे. आणि ही का असली पाहिजे? तर मित्रांनो, जर एखादी स्पर्धा आयोजित करतायत, तर त्यामध्ये आयोजकांवर कंट्रोल ठेवायला कोणतरी असायला पाहिजे ना. म्हणजे जर आयोजकांवर कंट्रोल ठेवणारा कोणच नसेल, तर आयोजक काही गोष्टी चुकीच्या करत असतील तर त्यांना समजावणार कोण? त्यांच्यावर कंट्रोल करणार. पण असं जर कंट्रोल करायचं असेल तर संघटना असलीच पाहिजे. त्याचबरोबर स्पर्धा ही सरकारने घालून दिलेल्या गाईडलाईनमध्ये होते की नाही होते, त्यामध्ये काही बैलगाडा क्षेत्राला त्रासदायक गोष्टी होत आहेत का, तर त्या गोष्टी बघण्याची जबाबदारी देखील संघटनेचीच असू शकते. कारण का पुढे जाऊन जर एखाद्या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला काही त्रासदायक गोष्टी होणार आहेत आणि बैलगाडी क्षेत्राला तिचा त्रास होणार असेल, तर ते रोखायचं काम सुद्धा संघटनाच करू शकते. त्याचबरोबर कुठल्या कोणाच्या बैलावर अन्याय होतोय का, आणि अन्याय जर झालाय तर तो अन्यायाविरुद्ध आवाज करण्यासाठी कुठं जागा असली पाहिजे, तर ती संघटनेपाशीच असू शकते. आणि म्हणून आज बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला संघटनेची गरज आहे. आणि हा मुद्दा प्रकर्षाने निंबाळकर सर मांडतात आणि त्यांचा तो मुद्दा बरोबरच आहे. त्याचबरोबर त्यांचा दुसरा मुद्दा असा होता की बरेचसे आता मध्ये एक हे झालं बघा, मध्ये एक मैदान झालं की त्यांनी जाहीर केलं होतं थारचं मैदान. आणि स्पर्धा ज्या दिवशी नेमकी चालू झाली, तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं की ह्या मैदानाला आम्ही थार देत नाहोत. तर त्याच्यावर त्यांचं ऑब्जेक्शन होतं की जर तुम्ही एखादी स्पर्धेचं बक्षीस जाहीर केलं असाल, तर तुम्हाला त्या स्पर्धेचं जे काही तुम्ही बक्षीस जाहीर केलात ते तुम्हाला द्यावंच लागेल. आणि जर तुम्ही ते देत नसाल तर तुम्ही येणाऱ्या लोकांवर किंवा येणाऱ्या बैलांवर अन्याय करताय, असं त्यांचं मत होतं. आणि हे सुद्धा देखील बरोबरच आहे की उद्या कोणी काही बक्षीस लावेल आणि तुम्ही ऍक्च्युअल मैदानामध्ये गेल्यावर मग सांगेल की आम्ही लाखाचं बक्षीस लावलं होतं, पण आमच्याकडे बैलजोड्या तेवढ्या आल्या नाहीत किंवा नोंदणी तेवढी झाली नाहीये, त्याच्यामुळे आम्ही बक्षीस कमी केले. तर ते बक्षीस कमी केलेलं वगैरे हा काय मुद्दा होत नाही. तुम्ही जर कुठली स्पर्धा घेताय तर त्यामध्ये तुम्हाला बक्षीस तुम्ही विचार करून ठेवा. आणि विचार करून जर ठेवत असाल तर मग गाड्या 1000 येऊ देत, नाही तर 10 येऊ देत, तुम्हाला ते बक्षीस द्यावंच लागणार आहे. हा त्यांचा मुद्दा होता आणि हा सुद्धा मुद्दा निंबाळकर सरांचा अगदी योग्यच आहे. त्याचबरोबर त्यांचा तिसरा मुद्दा होता की आता बघा, बरेचशा ज्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत आहेत, तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे म्हणजे बैलाचं शेपूट चावणे. किंवा एखाद्या बैलांची जोडी हरली तर काही बैल जे मालक, मी सर्वच म्हणत नाही, पण काही बैल मालक त्या बैलांना मारझोड करतात. तर त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की त्या सगळ्यांवर ती कारवाई झाली पाहिजे. की जे लोक मैदानामध्ये बैलांना मारझोड करतात किंवा जे ड्रायव्हर बैलगाडी चालवत असताना बैलाची शेपूट चावतात, हा शेपूट चावणे हा प्रकार सर्रास आज बैलगाडी क्षेत्रामध्ये बघायला मिळतोय. आणि मित्रांनो, हा पुढे जाऊन म्हणजे बैलांच्या जे कायदे आहेत सरकारचे, त्याच्यामध्ये कुठेतरी हा बसू शकतो. आणि बैलांचा छळ केला जातोय अशा अनुषंगाने ह्याचे व्हिडिओ पुढे कोर्टामध्ये सादर करून पुढे बैलगाड्या क्षेत्राला हे त्रासदायक ठरू शकतात. त्याच्यामुळे आताच त्याच्यावरती बंदी येणे आवश्यक आहे आणि त्याच्यावर काहीतरी कारवाई करणे आवश्यक आहे. आणि हा मुद्दा देखील निंबाळकर सरांचा बरोबर आहे की त्याच्यावरती आपण काहीतरी संघटनेच्या वतीनं कुठला तरी एखादा कायदा आणला पाहिजे. आणि आपण तो ठरवून, जे कोण बैल मालक असं करतात की बैलांना मारझोड करतायत किंवा बैलांचे शेपूट वगैरे चावतात, तर त्यांच्या त्या कृतीचा निषेध केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केलं पाहिजे. हे देखील त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याचबरोबर निंबाळकरांचा पुढचा एक मुद्दा असा आहे की समजा एखाद्या गाड्या पळतायत, गटाची असेल, सेमीची असेल किंवा फायनलची असेल, आणि कमिटीकडून चुकीचा निर्णय दिला गेला, तर तो निर्णय चुकीचा आहे असं जर आपल्याला दुसऱ्या दिवशी देखील समजलं, तर तो निर्णय बदलला गेला पाहिजे. तर या निर्णयाविषयी थोडंसं मला विचाराल तर थोडंसं माझं दुमत आहे. कारण का बघा, कसं होतं की आपण स्पर्धा एखादी आयोजित करतो आणि कमिटी एखादा निर्णय देते. एखाद्या कमिटीने निर्णय दिल्याच्यामुळे तो बैल दुसऱ्या पुढच्या फेरीमध्ये पळतो. म्हणजे सेमीला निर्णय मिळाला तर फायनलला पळतो. त्यामध्ये बैल मालकाचं किंवा त्या बैलाचं कुठलंही इंटरफेअर असत नाही. मग जर कमिटीने निर्णय त्याला दिला असेल की हा बैल जिंकलाय आणि तो पुढे गेलाय, तर तो निर्णय एकदा दिला का दिला,
बाहेरच्या खेळामध्ये पण तुम्ही बघा इतके मोठमोठे खेळ होत आहेत, तर त्याच्यामध्ये एकदा निर्णय दिला की दुसऱ्या दिवशी भरपूर असे व्हिडिओ येतात की काल हा पंचांनी निर्णय चुकीचा दिला, तो पंचांनी निर्णय चुकीचा दिला, पण तो मागे घेता येत नाही. तसंच मी काय म्हणतो की ह्या जे काही निर्णय असतील कमिटीचे ते आपण मागे घेऊ शकतो, पण जो दिलेला निर्णय आहे तो मागे घेऊ शकत नाही. जे काही चुकीचे बैलजोडे जर आपल्याला समजले असतील तर ते आपण त्यांना बोलावून घेऊन त्यांचा, जसा आता पुसेगावच्या कमिटीने त्यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे आपण सत्कार त्यांचा यथोचित असेल तो करू शकतो. आणि अशा गोष्टी होऊ नयेत यासाठीच मी तुम्हाला सांगतो की यासाठीच मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील बोललो होतो की यासाठीच कमिटी असणे गरजेचं आहे आणि कमिटीने त्याची काळजी घ्यायला पाहिजे की तुमच्याकडे ड्रोन मला असला पाहिजे, त्याचबरोबर कॅमेरा असले पाहिजेत आणि असा एक टेबल तुम्ही बनवा की त्या ठिकाणी तुम्ही सर्व हे जर कुठला डाउटेड निर्णय असेल तर कमिटी मंडळ न ठरवता जी बैलगाडा संघटना असेल त्यांची एक कमिटी असेल आणि त्या कमिटीकडे हे सर्व मालक जाऊन आपली दाद मागू शकतात आणि तिथे संपूर्णपणे रेफर केल्याच्या नंतरच तो निर्णय जाहीर केला जाईल. म्हणजे हा जो मुद्दा आहे हा पुढे उद्भवणारच नाही आणि पुढे मग आपल्याला जे काही त्रासदायी गोष्टी होतात त्या होणारच नाही. ह्या झाल्या सर्व निंबाळके सरांच्या बाजू की, आणि त्यांच्या सगळ्या ह्या बाजू आहेत त्या रिसर्च त्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर पण मांडलेल्या आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ज्या गोष्टी मी ज्या काय मांडतोय त्या इतर युट्यूबवाल्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन दाखवल्या पाहिजेत. म्हणजे एखादा शेपूट चावत असेल किंवा एखादा मारझोड करत असेल तर त्या तुम्ही दाखवा. एखादा आयोजक चुकीच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही युट्यूबवर आणून दाखवा. पण पलीकडे युट्यूबवाले जेवढे आज काही सक्रिय आहेत बैलगाडा क्षेत्रामध्ये, त्यांची अशी प्रतिक्रिया होती की बघा, जर बैलगाडा क्षेत्रामध्ये जर आपलं बैलगाडा क्षेत्र आधी बरेच वर्षाच्या बंदीनंतर चालू झालं आणि या बंदीनंतर चालू झाल्याच्या नंतर जर काही चुकीच्या गोष्टी बैलगाडा क्षेत्रामध्ये होत आहेत तर ते आपण जर युट्यूबवर दाखवत सुटलो तर काय होणार आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी लोक बैलगाडी क्षेत्राच्या विरोधात आहेत त्या लोकांना हा फुकटचा पुरावा मिळणार आहे की बघा ह्या बैलाचे शेपूट चावलंय, बघा हे बैलाला मारझोड करतायत. मग अशा व्हिडिओ आपण सोशल मीडियात टाकणे कितपत योग्य ठरेल असं युट्यूबवाल्यांचं म्हणणं होतं आणि माझं पण तेच म्हणणं आहे की अशा आपण व्हिडिओ युट्यूबवर टाकल्या नाही पाहिजेत किंवा अशा काही गोष्टी जर असतील तर त्या आपण युट्यूबवर नाही आणल्या पाहिजेत. त्या युट्यूबवर न आणता त्याच्यासाठीच आपण बैलगाडा संघटना जी कुठली स्थापन व्हावी तर ती स्थापन झाली असेल तर त्यांच्याकडे आपण दाद मागू शकतो आणि त्यांच्याकडे जाऊन आपण ह्या गोष्टी मांडू शकतो आणि त्यांच्या वतीनं काही कायदे केले गेले तर ह्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. युट्यूब हे सगळ्याच गोष्टीचं माध्यम होऊ शकत नाही. आपण एखाद्या बैलांची मुलाखत किंवा त्यांची काही गोष्टी आपण दाखवू शकतो युट्यूबला, पण ह्या काही गोष्टी आहेत त्या आपण युट्यूबवर दाखवूच शकत नाही, कारण का ह्या जर दाखवल्या गेल्या तर भविष्याला आपल्याला बैलगाडी क्षेत्राला खूप काही त्रासदायक या गोष्टी होऊ शकतात. तर हे युट्यूबवाल्यांचं देखील म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही काही गोष्टी दाखवू शकता. जसे तुम्ही आता बघा की एखाद्या बैलगाडा आयोजकाने जर चुकीची गोष्ट केली असेल की त्याने बक्षीस एक लावलं असेल आणि बक्षीस देतच नसेल. त्याचबरोबर बघा मध्ये एक फॅड आलं होतं की फायनल जर एखाद्याने उशीर केला तर फायनल घ्यायचीच नाही, फायनल रद्द करून टाकणार. तर बघा हे पण चुकीचं आहे. एक बघा की फायनलला 10 गाड्या जर पात्र झाल्या असतील, तुम्ही 2-4 सगळेच बैल मालक तर काय बैल उभे करत नाही असं होत नाही. काही बैल मालक जर चुकीच्या गोष्टी करत असतील तर त्यांच्या गाड्या राहू देत ना, त्यांच्या गाड्या राहू देत. त्यांच्या गाड्या सोडून तुम्ही ज्या गाड्या लाईनवर उभ्या राहिल्या तर सोडून द्या आणि होऊ देतो रिसर काय असेल तो. गटाला उभे राहत असेल गट त्यांच्या बैलगाड्या त्यांना जर सांगून 1-2 वेळा तुम्ही रिसर सांगून जर समजत नसेल तर राहू देत त्यांच्या गाड्या, तुम्ही द्या सोडून गाड्या. नंतर तुम्ही मंडळ म्हणून त्यांना काय असेल ती त्यांच्यावर कारवाई करा. पण एक दोघांच्यामुळे तुम्ही जर फायनल घेणार नसाल, सेमीफायनल घेणार नसाल आणि चुकीची गोष्ट जर बैलगाडी क्षेत्रामध्ये एक पायंडा पडणार असेल तर पुढे जाऊन ह्या गोष्टी त्रासदायक होऊ शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीवर येऊन थांबतात की ह्या सगळ्यांच्या विरोधात आवाज आपण उठवायचा म्हटला किंवा एखादी गोष्ट घेऊन जायची म्हटली तर आपल्याला कोणती तरी अशी एखादी संस्था किंवा एखादी संघटना आपल्याला पाहिजे की जिथं आपण जाऊन आवाज आपला मांडू शकतो आणि ती संस्था असेल बैलगाडी संघटना. आणि म्हणून आपल्या या संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला आज संघटनेची गरज आहे आणि सर्व बैलगाड्या क्षेत्रातील जुन्या जाणत्या लोकांनी ह्या सगळ्या बैलगाड्या क्षेत्रांच्या बैलगाड्या प्रेमींच्या भावना समजून घ्याव्यात आणि जे काही वादविवाद असतील ते मिटवून त्यांनी एक चांगल्या लोकांची एक
छानपैकी संघटना तयार करावी आणि पुढे बैलगाड्या क्षेत्राला ज्या काही त्रासदायक गोष्टी होणार आहेत त्यातून आपल्या बैलगाड्या संघटनेने त्यातून मार्ग काढावा आणि या संपूर्ण गोष्टींची सुटका करावी असं आपलं मत आहे. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.